आहोत कर्जत स्टेशनला आणि आता इथून बाहेर पडूया आणि बघूया ऑटो किंवा बस काय मिळते ते आणि मग त्यानुसार जाऊया। स्टेशनच्या बाहेर पडल्याच तुम्हाला ऑटो दिसतील, सो तुम्हाला जास्त हसल करायची गरज नाही आहे। तुम्हालाही जर पळसदरीच्या मंदिरात यायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील। त्या म्हणजे छोटे कपडे किंवा शॉर्ट पॅन्ट्स आणि पायात मोजे घालून तुम्हाला मंदिरात प्रवेश करता येणार नाहीये। याशिवाय तुमचे पाळीव प्राणी देखील तुम्ही या मंदिरात आणू शकत नाही। मठात जाऊन महाराजांकडून टिळा लावून घेतला आणि गेलो स्वामींच्या दर्शनाला। मठात प्रवेश करताच पूजेच्या साहित्याची 2-3 दुकानं तिथे आहेत, तिथून तुम्हाला हवं ती वस्तू घेऊ शकता। मी या मठाबद्दल खूप वेळा ऐकलं होतं, पण कधी येथे येण्याचा योग आला नव्हता आणि आज इथे आले तर स्वामींचं दर्शन कधी एकदा होतंय अशी ओढ लागली होती। इथल्या स्वामींच्या मूर्त्या इतक्या सुबक होत्या की साक्षात स्वामी बसल्यासारखाच भास होत होता। इथून थोडं पुढे चालत गेलं की हातपाय धुण्याची व्यवस्था तिथे मंदिरात केलेली आहे। आम्ही पण पायावर पाणी घेतलं आणि स्वामींच्या दर्शनासाठी रांगेत लागलो। रविवार असल्यामुळे मठात गर्दी फार झाली होती। आम्ही रांगेत उभे असतानाच आरतीचा टाइम झाला होता, त्यामुळे आम्हाला आरती देखील मिळाली। मठात गेलात आणि आरती करायला मिळाली म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात असं म्हणायला हरकतच नाही। एवढी गर्दी असून देखील एवढं सुंदर दर्शन झालं, त्यामुळे मला तर फार भरून आलं होतं, कारण मी पहिल्यांदाच या मठात गेले होते। यानंतर वेळ झाली होती महाप्रसादाची, त्यामुळे आम्ही लगेचच महाप्रसाद घेण्यासाठी निघालो। आता आपण आहोत महाप्रसादच्या लाईनमध्ये आणि आपण आता महाप्रसाद घेणार आहोत। गर्दी भरपूर आहे आज संडे असल्यामुळे, सो तुम्हाला जर निवांत यायचं असेल तर संडे आणि सॅटर्डे सोडून या। स्वामींच्या मूर्त्या आणि फोटोंकडे जर तुम्ही बघितलं तर त्या सगळ्या आपल्यालाच बघत आहे असा भास होतो। या ठिकाणी काही मंडळी पारायणाला बसलेली होती। इथे बहुतेक स्वयंसेवेकरी सेवा मठात देताना आपल्याला दिसतात। त्याचप्रमाणे पुरुष आणि स्त्रिया यांची वेगवेगळी पंगत बसवली जाते। तर एवढ्या वेळेच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला देखील महाप्रसाद मिळाला आणि त्यामध्ये गुलाबजाम, भात, डाळ, पापड, लोणचं आणि भाजी चपाती ही होतं। महाप्रसादाची टेस्ट तर छान होतीच, अर्थातच महाप्रसाद म्हटला की त्याची टेस्ट ही उत्तमच असते, मग ते कोणत्याही देवाचं असू देत। तुम्हाला डाळ भात जर पुन्हा हवा असेल तर त्याची सोय देखील त्यांनी तिथे केलेली असते। महाप्रसादात गुलाबजाम देखील असेल असं मला वाटलं नव्हतं, पण जेव्हा गुलाबजाम बघितला तेव्हा मला तर फारच आनंद झाला, कारण मला गोड पदार्थ खायला फार आवडतात। अशा प्रकारे पटापट आम्ही आमचं महाप्रसाद पूर्ण फिनिश केलं आणि तुम्ही बघू शकता माझ्या ताटात एकही भाताचा कण मी शिल्लक ठेवलेला नव्हता। या मठातली एक गोष्ट मला जी फार आवडली ती म्हणजे स्वतःचं जेवण झाल्यानंतर स्वतःचं ताट आणि पाण्याचा ग्लास स्वच्छ धुवून तेथील सेवेकऱ्यांकडे द्यायचा। एवढ्या मोठ्या संख्येने भाविक इथे येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात, तरी पण कुठेच गडबड गोंधळ झालेला आपल्याला दिसत नाही आणि या शिस्तीचं काटेकोरपणे पालन इथे केलं जातं आणि या सर्वाचंच श्रेय जातं ते म्हणजे तिथल्या स्वामी सेवेकऱ्यांना। या मठातील स्वामी दर्शनाचा अनुभव माझ्यासाठी लाईफ टाईम अविस्मरणीय राहील, पण तुम्ही जर इथे आला नसाल तर लवकर तुम्ही पण या मठात या आणि स्वामी दर्शन घ्या। पळसदरीच्या मठात यायचं असेल तर आम्ही पळसदरीच्या मठात येण्यासाठी ठाण्यावरून कर्जत ट्रेन पकडली आणि कर्जतला उतरलो आणि मग तिथून तुम्हाला ऑटो आणि टॅक्सी तर अवेलेबल आहेच सीटवरती, सो तुम्ही त्याप्रमाणे पळसदरीच्या मठात व्हिजिट करू शकता। आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि पळसदरीमधला मठ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।